यानंतर बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातली। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक नुकसान झाल्याच्या प्रकरणी 32 संचालक आणि 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले। आता ही सगळी मंडळी गोत्यात येण्याची शक्यता आहे, कारण सुमारे 250 कोटींचं अनियमित कर्ज वाटप केल्याचा यांच्यावर ठपका आहे। सहकार प्राधिकरणाने त्यांना आता दणका दिला। जबाबदार धरलेल्यांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील आहेत, जे भाजपची साथ सोडून तिकडे गेले। दिलीप सोपल आहेत, जे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या कारवाईवरून चर्चेला उधाण आलं। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनियमितता आणि घोटाळ्यांचा निकाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच लागला होता। त्यामुळे या निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता। मूळ थकीत रक्कम 238 कोटींसह संपूर्ण व्याज आकारणी मिळून 1103 कोटींची वसुली करण्याचा आदेश चौकशी अधिकाऱ्याने दिला होता। या प्रकरणी बँकेच्या तत्कालीन 32 संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती। या प्रकरणात कोणत्या नेत्यांची नावे आहेत ते पाहूयात। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय शिंदे, दीपक साळुंके पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांचा समावेश आहे। यातील दिलीप सोपल, दिलीप साळुंके पाटील आणि संजय शिंदे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार होते, तर अखेर 14 वर्षानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया तक्रारदार आणि माजी आमदार राऊतांनी दिली आहे। 1 लाखाच्या ग्रामीण भागातल्या खामगावच्या जमिनीवरती 1 लाख रुपयाची जमिनीची किंमत 82 कोटी रुपये 2 दिवसात ट्रान्सफर, आणि अशा पद्धतीनं जे अनियमितता करून कर्ज वाटप केलेलं आहे आणि जे नुकसान झालेलं बँकेचं, त्यामुळे ह्यांना दोषी त्या ठिकाणी धरले। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात माजी आमदार राम सातपुतेने आक्रमक भूमिका घेतली आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघात रणजितसिंह यांनी शरद पवारांच्या पक्षाचं काम केल्याचा आरोप सातपुतेंनी केला आहे। एकंदरीतच महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप सोपल यांना गोवलं जातंय का, असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।